पुणे जिल्हा परिषदेमार्फत कमी रकमेच्या विकास कामाचे एकत्रीकरण करून राबवले जाणारे क्लबिंग धोरण तातडीने थांबवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांच्याकडून करण्यात येत आहे। याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले। प्रशासनाने क्लबिंग धोरण थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। जिल्हा परिषदेमध्ये 1000 ते 1500 लोकांची नोंदणी आहे आणि या नोंदणीमुळे प्रत्येकाला व्यवसाय मिळतोय। आज जर पाहिलं तर ग्रामीण भागातला जर कोणता सूचित बेरोजगार अभियंता असेल त्या कुटुंबाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर झालं, बाजारामध्ये व्यवसाय मिळत नाही, नोकरी मिळत नाही, परंतु जिल्हा परिषद असेल, पीडब्ल्यूडी असेल या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून काम मिळतं, एखादं काम घेतो। त्या शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेला 26, 34 आणि 40 अशा प्रकारचे आरक्षित करायचं काम 10 लाखाचं 30 लाखाचं अशा प्रकारचा शासनाने JR काढलेला आहे आणि पीडब्ल्यूडीला 33, 34 आहे। परंतु काही ठराविक अधिकारी मंडळी जाणीवपूर्वक ही कामं सगळी एकत्र क्लब केली जातात। मागच्या वेळी जर आपण पाहिलं असेल तर जवळपास 250 कोटीचा निधी पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला शाळा दुरुस्ती करता आला आणि शाळेच्या नवीन खोल्या बांधण्या करता आला। त्या संदर्भामध्ये आम्ही आता ते सन्माननीय CO साहेब यांना बऱ्याच वेळा भेटलो, त्यांच्याकडनं आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळलं नाही। अशा 250 कोटीच्या निधीची ज्या कामांची संख्या 302 होती त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 10 लाखांच्या कामांची संख्या 12 होती, 10 ते 30 लाखांच्या कामांची संख्या 79 होती आणि 30 लाख ते 50 लाखांच्या कामांची संख्या जवळपास 87 होती आणि 50 लाख ते 1.5 कोटी या कामांची संख्या जवळपास 1.5 कोटी होती आणि फक्त 8च कामं होती जी 1.5 कोटीच्या पुढे होती। आज आपण सर्वजण जिल्हा परिषदेमध्ये रीतसर पैसे भरून जिल्हा परिषदेची नोंदणी करून घेतो। अपेक्षा हीच असते की आम्हाला रोजगार मिळावं। शासन स्तरावरती म्हणतंय की बेरोजगारी कमी करायचं, पण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो, परंतु जाणीवपूर्वक हा रोजगार एकत्रित करून अशी सगळी कामं क्लब केली। तालुकावाईज 2च कामं काढली 8.5 कोटीची आणि ती कामं मोठ्या लोकांना दिली। आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातली गटरं असतील, शाळा असेल, रस्ते असेल, त्या गटरीमध्ये आपण काम करायचं, गटरी आपण साफ करायची आणि ज्या ठिकाणी तो ठेकेदार कुठेतरी मोठा होईल अशी कामं क्लबिंग करून ती मोठ्या लोकांना द्यायची। हे जे धोरण सध्या जिल्हा परिषद पुण्यामध्ये अवलंबलं जाते त्याला आपण पूर्णपणे कडवून विरोध केला। आज पण पाहिलं तर PSC मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 2-2, 2.5 कोटीची करून 5 कोटीची कामं मंजूर झाली। आज जिल्हा परिषदेने पूर्ण जिल्ह्याचं 67 कोटीचं एकच काम काढलेलं आहे। तुमचा आमचा माणूस 67 कोटीचं काम घेऊ शकतो का, भरू शकतो का, याबाबत आज आपण फक्त निवेदन देणार आहे। आपण 2 दिवसामध्ये सगळ्यांनी निरोप दिले होते आणि जर हाचा प्रकार घडला तर आपण सगळेजण रस्त्यावर येणार आहे। प्रत्येकाने मशिनरी घेतलेली, प्रत्येकाकडे 4 लेबर आहेत, प्रत्येकाची काही स्वप्न आहेत, पण जर अशा प्रकारे कामं क्लब केली गेली तर तुमचा आमचा रोजगारच जाणार आहे, आपला चरितार्थ चालवणे आपल्याला अवघड होणार आहे, आपण सगळेजण रस्त्यावरती येणार आहे। त्यामुळं यासाठी आपण आज सगळेजण निवेदन देण्याकरता आलेलो आहे। निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने याच्यामध्ये जर काही बदल नाही केला तर येत्या 8 दिवसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत, आपण सगळे मिळून रीतसर शासनाला अल्टिमेट देऊन पोलिसांची परवानगी घेऊन येत्या 7-8 दिवसामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन करू। गेली आम्ही 20-25 वर्ष सामाजिक जीवनात काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून 1.5 कोटीपर्यंत रजिस्ट्रेशन आतापर्यंत सुगंध आपण आणून ठेवलेले, पण रजिस्ट्रेशन आणून देताना आपली भूमिका हीच होती, सरकार जर तुम्हाला आम्हाला नोकरी देऊ शकत नसेल तर निदान रजिस्ट्रेशन द्या जेणेकरून पूर्ण कामं होतील। आणि सुरेश भाऊ म्हणजे केदारी नमूद करा असं वाटतं या गव्हर्नमेंटच्या काळात हम करे तो कायदा असं चाललेलं आहे। तुम्ही पण एका पक्षाचे कार्यकर्ता, मी पण आहे पक्षाचे पण ते चालले अक्षरशः चुकी चालले। हम करे तो कायदा म्हणजे ती दडपशाही हुकुमशाही चालली। अक्षरशः आपण जर हे सहन करत बसतो ना अक्षरशः आपल्याला आहे ना घ्यायची वेळ, तुम्ही म्हणते ते बरोबर आहे। आणि यांना काय फरक नाही पडत, सुरेश कडू मेला, रवी भोसले मेला, अजून कोण मेलं, यांना काय फरक नाही, जनतेचं दुकान चालू आहे, यांचा पगार बंद आहे का महिन्याला। जर आपल्या पोरांना कामं नसतील तर आपल्या अर्थ का जर रजिस्ट्रेशन चालू आहे त्याची होळी करा ना एकदा। त्यामुळे आता सर्वांनी माझी विनंती आहे, सुरेश भाऊ असतील, सर्वांनी असतील, सर्वांनी एकजूट ठेवा तरच आपल्याला न्याय मिळेल, नाही तर परिस्थिती फार वाईट आहे। पण थोडं आयुष्यामध्ये भवितव्यात तुम्हाला जर तुमचं करिअर बनवायचं असेल तर संघटना फार महत्वाची आहे। तुम्ही ह्या संघटनेला जर तुम्ही अटॅचमेंटमध्ये राहिला तर मी म्हणतो 10 कामं नाही मिळेल तर 1 तरी काम मिळेल, आणि जर एकदमच टेंडर जर काढलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला किती खर्च येतो, आईवडिलांना शिकवायला किती खर्च येतो, तुमचं डिग्री घ्यायला किती खर्च येतो, याचा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तेवढं तुम्ही पैसे बी कमवू शकत नाही। शेवटी कागद तुमच्या बरोबर राहील आणि गळ्यामध्ये घालून फिरायला लागेल। त्यांनी सांगितले आता आज निवेदन देऊ, नंतर 8 दिवसानंतर त्यांना थोडंफार काम आहे,
8 दिवसानंतर त्यांच्या विचाराने काय नियोजन करायचे अध्यक्ष आहेत पुण्याचे बी ते आपले ग्रामीण बाबतीत पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तर सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या जोडीदारांना सगळ्यांना घेऊन याचा सर्वांनी एक संघ राहायचा अशी माझी तुम्हाला मी विनंती करतो आणि इथं थांबतो.